तर एकदा समराईज करूया. भूक चाचणी कशी करावी? भूक चाचणी सेपरेट एका शांत जागे, कम्फर्टेबल म्हणजे एकदम सुटसुटीत जागेत बाळ बसायला हवं आणि जवळजवळ त्याला अर्धा एक पाऊण तास द्यायला हवं आपण त्याला दिलेलं जेवढं अन्न आहे ते खाण्यासाठी. दुसरं, आईला आणि अंगणवाडी सेविकेला सुपरवायझरनी पण समजून सांगावं आपण जे चाचणी करतोय ती भूक चाचणी आपण कशी करणार आहोत. जर आई बाळाला भरवत असेल किंवा अंगणवाडी सेविका भरवत असेल तर त्यांनी हात स्वच्छ धुवावेत. ठीक आहे. बाळ आणि आई दोघंही आरामात खाली बसायला पाहिजेत किंवा खुर्चीत बसायला पाहिजेत जसं त्यांना योग्य आहे. बाळ आईच्या मांडीवर बसू शकतं जेव्हा आई त्याला भरवते. सगळ्यात महत्वाचं काय, बाळ भूक चाचणी करण्याच्या किमान 2 तास आधी काय खाल्लं नसावं. ठीक आहे. तर हे चाचण्या सहसा कमी वेळ लागतो खरं, 15-20 मिनिटं, अर्धा तास किंवा काही केसेसमध्ये पाऊण तास वगैरे सुद्धा लागू शकतो. ठीक आहे. बाळाच्या वजनानुसार आपण त्यांना जे फीड आहे, जे EDNF आहे ते आपण घेऊ शकतो, जे मी आधी सांगितलेलं आहे. ओके. तर भूक चाचणी ही फक्त आरोग्याच्याच लोकांनी केली पाहिजे असं नाहीये. प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला तर ICDS सुपरवायझर किंवा अंगणवाडी सेविका सुद्धा भूक चाचणी व्यवस्थित करू शकतो. भूक चाचणी करत असताना बाळाला पिण्याच्या पाण्याचा ग्लास जवळ असावा जेणेकरून बाळ पाणी पिऊ शकतंय. आणि भूक चाचणी आपण सकारात्मक केव्हा म्हणतो, जेव्हा बाळाच्या वजनानुसार त्याला फीड जेवढं दिलंय त्याचं व्यवस्थित बाळ सेवन करेल. ते किती आहे? जर बाळ 4 किलोपेक्षा कमी असेल तर साधारणतः 1 चमचा 10 ग्रामचा EDNF किंवा EDNF जर नसेल तर डाळ भात असं मऊ केलेला खाऊ शकते. असं 4 किलो ते 7 किलोच्या दरम्यान असेल तर 1 चतकोर पाकिट EDNF, 7 किलो ते 10 किलोच्या दरम्यान असेल तर 1/3 EDNF पाकिट म्हणजे एका पाकिटाचा 1/3 भाग, आणि 10 ते 15 किलो बाळ असेल तर अर्ध पाकिट. हे बाळ एका वेळेला जर संपवू शकलं बसून शांतपणे तर त्याची भूक चाचणी सकारात्मक आहे. जर भूक चाचणी सकारात्मक असली तरच आपण त्याला VCDC मध्ये घ्यावं. जर भूक चाचणी नकारात्मक आली तर मात्र आपण त्या बाळाला NRC ला रेफर करावं. तर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित आपण लक्ष देऊन काळजी घेऊया आणि बाळांची भूक चाचणी व्यवस्थित करूया.